194 महाड विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे। प्रचारात महायुतीचे शिवसेना उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना तालुक्यातील मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत असून नुकताच तालुक्यातील चांडवे बुद्रुक येथील मुस्लिम बांधवांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला। आमदार गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून मनपूर्वक आभार मानले। या पक्ष प्रवेशामध्ये रफिक पानसरी, वहाब पानसरी, लक्ष्मण जाधव, खालील अंतुले, निजाम अंतुले, अदान अंतुले, शादाब अंतुले, शाबीर अंतुले, तरबेज अंतुले, फारूक अंतुले, असलम अंतुले, हलीद अंतुले, अफान पानसरी, यासद अंतुले, रुपेश शेलार इत्यादींचा समावेश होता। प्रवेश प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, शिवसेना वरंद विभाग संघटक लक्ष्मण भोसले, उपतालुका प्रमुख संदीप झांजे, विभाग प्रमुख धाडवे, वरंद विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, गणपत शेडगे, अविनाश शेलार, कोथेरी माजी सरपंच बाळू तांबडे, किशोर घावरे, अजीम गीते, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्ष प्रवेशासाठी अजीम गीते यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यांच्या कारगिलीमध्ये मी अनेक रावांसंगती होतो, ती बघितली त्यांची कामं कशी आहेत, काय कशी आहेत, लोकांना बोलवणार, लोकांजवळ काय संपर्क साधायचा नाही, काय नाही, लोक 4-4 तास 10-10 तास बसून पण उठून गेलेले आहेत। पण शेठचा जो कामाचा उपसा आहे शेठजवळ, ते इथल्या स्थानिक आमदारच भरतशेठच करू शकतात कुठलंही काम। दुसरी गोष्ट, हे लोक काय राजकारण करतायत जातीचा। मी पण एक मुस्लिम समाजाचा मावला आहे। मी आता आजारी पडलो तो 1-1.5 महिना झालेला आहे। त्या आमदार साहेबांना समजल्याच्या नंतर आमदार साहेबांनी MGM ला फोन लावून विचारपूस केली डॉक्टरांजवळ पण, तेव्हा मग तो बघितला नाही की हा मुस्लिम धर्माचा आहे का बौद्ध धर्माचा आहे का हा मराठी धर्माचा माणूस आहे म्हणून। मग तेव्हा शेठनी, मी ICU मध्ये होतो, माझ्या मोबाईलवरती फोन आल्याच्या नंतर माझ्या बायकोनी मोबाईल, ताई रफिक कुठे आहे, तर ICU मध्ये आहे। मग माझी बायको माझ्याकडे फोन घेऊन आली, शेठचा फोन आहे। शेठनी माझ्या बायकोजवळ पण 2-4 दिवस अगोदर बोलणंच होतं, 2 दिवस आतमध्ये फोन चालूच होती। तर करू नका, सरांना डॉक्टरांजवळ मी बोलणं केलेलं आहे, सर्व गोष्ट मी हॉस्पिटलचा मी अरेंजमेंट केलेला आहे, मी काय काळजी करायची नाही। बोलू ठीक आहे। शेठनी जेव्हा माझ्याजवळ बोलणं केलं ना, रफिक काय घाबरू नको, मी तुझ्या संपूर्ण पाठीशी नाही। आणि पूर्ण MGMचा जे काय बिल झाला, माझी बायकोला मी पाठवलं होतं देण्यासाठी, पण MGM मध्ये ते बिल घेतलं गेलं नाही। ते शेठनी परत फोन लावला, शेठला ज्याने फोन लावल्याच्या नंतर शेठनी त्यांना फोन लावला, शेठ माझ्याजवळ बोलले झाले, तुला सांगितले ना हॉस्पिटलचा जो खर्च असेल ते मी पूर्ण देईन म्हणून। बोललो ठीक आहे। मग शेठनी जो पूर्ण खर्च दिला। त्याच्यानंतर वहिनी इथे मराठवाडीमध्ये आलेली होती बारशाला, तिला समजल्याच्या नंतर ती माझ्याकडे घरी आल्याच्या नंतर तिने माझी परिस्थिती बघून माझ्या हातामध्ये तिने जे काय तिच्या मुठीमध्ये पैसे आले ते मला तिने दिले, की बाला हे ठेव, तुला काय खर्चा पाण्याला खाण्यापाण्यासाठी। तेव्हा तिने पण काय जातीवाद कुठला विषय घेतला नाही, की मुस्लिम आहे का बौद्ध आहे का मराठा आहे का कित्तर कुठल्या जातीचा आहे म्हणून। ते काही लोक काही पसरवतात, त्यांच्या पसरणीला कधी कुणी बली पारावा नाही। आणि शेठ सारखा नेतृत्व करणारा ह्या आमदार महाड पोलादपूर जन्माला घडू शकत नाही। हे अंतुले बॅरिस्टर अंतुलेंच्या पाठी भरतशेठ गोगावले हे त्यांचा कार्यक्रम चालू आहे। टक्के हे मागे येणार नाही, कारण काय गरिबांचा आशीर्वाद आहे त्यांना, ईश्वराच्या कृपेने आणि गरिबांच्या आशीर्वादाने हा चौकार हा फटकावणारच। ते असे किती येऊ द्या, हे काही अफवा उठवत आहेत, त्यांच्या अफवाला बली पडू नका, काही फतवे काढतायत। पण आमदारांनी कुणाला त्रास दिलेला नाही, इथल्या मुस्लिम समाजाला नाही, कुठं नाही। ते आजही बोलतायत की मुस्लिम संगती मी पाठीशी नाही, काय काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।